श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 श्रीराम। जे विषयांसी तिळांजली देऊनी प्रवृत्तीवरे निगडवाऊनी माते हृदयी सुनी भोगिताती परिभोगितया राणुका भेटणे नाही शुद्धाधिका तेथ चक्षुरांदी रंका कवण पाडू ऐसे निरंतर एकवटले जे अंतकरणे मजशील गटले मीची होनी आटले उपासिती तया देहावसान जय पावे तैतिही माते स्मरावे मग म्या जरी पावावे तरी उपास्थिते कायसी पैरंकु एक आडलेपणे काकुळते धावगा धाव म्हणे तरी तयाची एक ग्लाणी धावणे काय न घडे मज आणि भक्ताई तेची दशा तरी भक्तीचा सोसु कायसा म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा पुंडलिक वरदे हरे विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। प्रातस्मरणीय परमश्रद्धेय अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन तसंच आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या चरणाशी वंदन करून आज महन मंगल संत संघाला उपस्थित माझे सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनींना माझा सप्रेम श्री गुरुदेव। बंधुभगिनींनो, गेल्या काही आठवड्यांपासून आपण अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग म्हणजेच भगवंत प्राप्ती हे आपण समजून घेतो आहेत। अक्षर संस्कृत भाषेतला अक्षर म्हणजेच काय तर जो क्षर ज्याचा क्षर नाही, ज्याचा क्षय होत नाही, ज्याचा नाश होत नाही अशा अविनाशी परमेश्वराला, या भगवंताला जो या चराचरात सृष्टीत व्यापून आहे, या सृष्टीत व्यापून असणाऱ्या ह्या अविनाशी चराचराला, चराचरातील परमेश्वराला आपण जाणून घेणं, त्याची प्राप्ती करून घेणं हे आपण काही आठवड्यांपासून पाहतो आहोत। गेल्या आठवड्यामध्ये आपल्या जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराजांनी आपल्याला आपला जो बीजमंत्र आहे शिष्यांना दिलेला तो आपण कशा रीतीने श्वासावर बसवावा आणि भगवंत प्राप्ती भक्ती कशा रीतीने घडवावी, म्हणजे आपण भगवंताच्या जवळ जाण्यासाठी काय करायला हवं हे आपल्याला नक्कीच खुलासेवार सांगितलं। भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला जो प्रश्न पडला होता की मरणप्राय
वेदनेच्या वेळेला जो भक्त नामस्मरण करतो आणि ह्या नामस्मरण करणाऱ्या भक्ताला मी माझ्यात सामावून घेतो, इवन त्यापुढे जाऊन की त्याचं पुनर्जन्माचं जन्ममरणाचं जे फेरं आहे, जे चक्र आहे, तेही त्याने बंद होतो. आणि यावेळेला अर्जुन पुन्हा साशंक होतो. त्याला वाटतं की मरणप्राय वेळेला शरीर गरीतगात्र झालेलं असताना, थकलेलं असताना, ह्या थकलेल्या शरीराकडनं भगवंताचं नामस्मरण कशा रीतीने घडावं आणि त्यावर भगवंत आपल्याला काय सांगतात, कृष्ण अर्जुनाला काय उत्तर देतात, हे आपण आजच्या या सार्थ ज्ञानेश्वरीच्या 124 ते 151 या ओव्यांमध्ये आपण जाणणार आहोत. भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, जो आपल्यातील भक्तीने एकाग्रतेने जो भक्ती करतो, नित्य साधना करतो, नित्यनियमित कर्म करतो आणि नित्यनियमित कर्म करत असताना नित्य साधना करतो, भगवंताचं अखंड स्मरण करतो आणि त्याचबरोबर आपल्यातले विकार जो आवरून त्या भगवंताच्या नामाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, त्याला त्या एकाग्रतेने, त्या नामस्मरणाने आपल्यातल्या भगवंताच्या अस्तित्वाची जाण होते, ज्ञान होते आणि त्यातूनच तो सिद्धावस्थेत प्राप्त होऊन त्याला आत्मानंदाच्या प्राप्तीची किंवा आत्मानंदाच्या सुखाची त्याला प्राप्ती होते. म्हणजेच काय तर माझ्या अस्तित्वाची, भगवंताची प्राप्ती होऊन त्याला माझ्या स्वरूपाच्या प्राप्तीजवळ गेल्याचा त्याला नक्कीच विश्वास होतो. आणि हेच भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं जे उदाहरण आहे किंवा मर्म जे आहे, हे ज्ञानेश्वर माऊलींनी आणखीन सविस्तरपणे सोप्या शब्दात सांगितलं. त्यांनी सांगितलं की जो गुरुकृपेने किंवा गुरुनी दिलेली भक्ती, गुरुनी दिलेली साधना, कारण गुरुनी दिलेली साधना नित्यनियमित करतो, त्या नित्यनियमित साधनेत गुरूंना अपेक्षित कार्य करतो, सेवा घडवतो आणि त्याचबरोबर आपल्यातील विकार अत्यंत कठीण पद्धतीने किंवा त्यावर आवर घालतो, त्याच्यावरती वेसण घालतो आणि त्या विकारांना आपल्या नियंत्रणात ठेवून अखंड नामस्मरणाने सदोदित भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय तर त्या विकारांना बाहेर करून त्या भगवंताला प्रत्यक्ष आपल्या हृदयात साठवण्याचा प्रयत्न करतो, सदोदित त्या भगवंताला त्याच्या स्मरणात राहण्याचा प्रयत्न करतो. त्याला नक्कीच हा भगवंत प्राप्तीचा मार्ग सहज, सुलभ, साध्य होण्यासारखा आहे. आणि आपली जगद्गुरू माऊली यापेक्षा वेगळं काय सांगतात तो, संसार प्रपंचातील लोकांना, जे भक्तगण आपल्या स्वामीजींकडे येतात, संसार प्रपंचाने दुःखाने गांजलेले हे लोक, आपल्यातले आयुष्यातले अडचणी, समस्या, कठीण वाटणाऱ्या ह्या समस्यांना, प्रपंचांना तोंड देण्यासाठी स्वामीजी त्यांना हेच सांगतात की दिवसातून तुमची नित्य नियमित कामं तुम्ही नित्य केलीच पाहिजेत. कारण संसार ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही पहिल्यांदा केलेली ती जबाबदारी आहे, तुमची कर्तव्य, त्याची पूर्तता तुम्हाला करायलाच हवी. ही आणि त्यामुळे 23 तास 50 मिनटं तुम्ही तुमचा संसार करा, पण त्यातून 10 मिनटं अशा रीतीने काढा की ते एकाग्रतेने नामस्मरणासाठी काढा, ती स्वतःसाठी काढा. या नामस्मरणानेच आपल्यामध्ये जे काही मनोबल आहे, कारण ही संकट जी आहेत ती तुला संकट कठीण वाटत आहेत, पण ते संकट, पण हा संसारिक प्रपंचात अडकलेला माणूस इतक्या सहजासहजी भक्ती मार्गाकडे वळणारा नसतो. आणि म्हणूनच जगद्गुरुश्री काय करतात तर त्याच्या अडचणी पहिल्यांदा ऐकून घेतात, समजून घेतात, त्याला सहानुभूतीने त्याच्या प्रसंगात त्याला विश्वास देतात, त्याला हमी देतात की तू जर अशी भक्ती केलीस तर तुला नक्कीच या अडचणींचा मधनं बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. आणि मग अशा रीतीने ही आपली एकाग्रता, 10 मिनिटांची केलेली एकाग्रता, 10 मिनिटांची केलेली भक्ती, आपल्यातलाच विवेक, आपल्यातलाच संयम, आपल्यातला दूरदृष्टी, साधक बाधक विचार करण्याची जी क्षमता आहे ही कुठेतरी आपल्याला विकास घडवायला सुरुवात करते. आणि आपल्याकडनं जे न उमगलेलं कार्य गुरुमाऊली आपल्याकडनं अशा रीतीने ह्या 10 मिनिटांच्या भक्तीतनं प्रत्येक साधकाला करून घेत असतात, देत असतात. या 10 मिनिटाच्या साधकाच या भक्तीचा, एकाग्रतेचा आपल्या आयुष्यात काय परिणाम होतो हे मी तर स्वतः पाहिलंच, जाणलं, अनुभवलं. माझं आयुष्य त्याच्यामुळे बदललं हे मी नक्कीच खात्रीने सांगेन. पण आज आपण सुद्धा संतसंगात कित्येक वर्ष स्वामीजींच्या या भक्तीचं मर्म ओळखून त्याप्रमाणे भक्ती करत आहात. आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा या भक्तीचा नक्कीच खात्री आलं असेल किंवा पटली असेल आणि त्यामुळे आपल्याही आयुष्यात अशाच रीतीने बदल घडल्याचं आपण सुद्धा नक्कीच अनुभवलं असेल.
आज नुसताच हा आध्यात्मिक बदल माऊली करत नाहीत, तर अध्यात्म, विज्ञान, व्यवहार यांची सांगड घालून, हितोपदेश करून आज कित्येक म्हणजे आज लाखो, जवळजवळ 3 लाखांपेक्षा सुद्धा जास्त लोकांना माऊलीने विविध व्यसनांच्या गर्तेतून बाहेर काढल्या. आणि ही गर्तेतून, व्यसनातून बाहेर आलेली माणसं नुसतीच आपला आयुष्य सुधारलेलं नाही, तर त्यांनी आपल्या कुटुंबाला सुद्धा भक्कम आधार देऊन पुन्हा एक चांगलं आयुष्य जगण्याचा मार्गाला ते लागलेले आहेत. आणि म्हणून गुरु सानिध्यात आल्यानंतर, गुरूंच्या संतसंगात आल्यानंतर, भक्तीत आल्यानंतर नुसतंच फक्त संसार प्रपंच यांची सुख पुन्हा पुन्हा वारंवार या संसार प्रपंचाची सुख जाणण्याऐवजी आपण संसाराबरोबर परमार्थ काय, खरं जीवन काय, खरा भगवंत काय, कुठे आहे, कसा आहे, हे सुद्धा आपण गुरूंच्या ज्ञानातनं जाणून घेतलं पाहिजे. कारण गुरु हे फक्त संसार प्रपंचाची दुःख सोडवण्यासाठी नाही. तुकोबारायांच्या गुरूंच्या ज्ञानाबद्दल सांगायचं झालं तर तुकोबारायांच्या 2 अभंगाच्या ओळी आपल्याला नक्कीच समजतील. तुकोबाराय म्हणतात, मज लागी तुझ्या ज्ञानाची ते चाड, मज नाही तुझ्या ज्ञानाची ते चाड, मुखी घेता गोड वाटे नाम, घेता मुखी गोड वाटे नाम. म्हणजे काय, तर गुरु हा ज्ञानाचा अथांग महासागर आहे. आणि त्या ज्ञानाच्या सागरात आपण फक्त गुरूंकडे संसार प्रपंचातली सुखदुःख जाणून घेण्यापेक्षा खरा भगवंत काय, खरं सुख काय, खरा ईश्वर काय, खरा प्रपंच काय, हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. भगवंताकडे, गुरूंकडे गेल्यानंतर काय जाणावं, काय मागावं, हे आपण एक साध्याशा छोट्याशा दृष्टांतातून बघूया. गुरु एक राजा असतो आणि त्याला आपल्या प्रजेची अत्यंत काळजी असते. आणि या प्रजेला सगळं काही सुख, जे जे काही त्याला गरजेचं आहे ते त्याला वर्षातून एकदा तरी मिळावं, या भावनेने, या हेतूने हा राजा काय करतो, तर प्रत्येक एक वर्षातून एकदा अशा रीतीने एक मेळावा ठेवतो की त्या मेळाव्यामध्ये गरजेच्या सर्व जीवनावश्यक वस्तू, म्हणजे अगदी मुलांच्या खेळण्यापासनं विविध खाण्याचे प्रकार, कपडे, लत्ते, उंची, दागदागिने, वस्त्र, हिरे, चांदी, सोनं, या सगळ्या प्रकारच्या आयुष्याला जीवनावश्यक अशा सगळ्या गोष्टी काय करतात, त्या खुल्या दरबारामध्ये मांडलेल्या असतात. आणि प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार, आपल्या गरजेनुसार, फक्त अट तेवढीच असते की जेवढं तुमच्या गरजेला हवं आहे तेवढंच तुम्ही घेतलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे प्रजा येऊन आपापल्या आवडीप्रमाणे कुणाला लागणारं कापड, कुणाला लागणारं खाण्याचे पदार्थ, कुणाला लागणारे दागदागिने, अशा प्रकारे जे जे ज्याला आवडत असतं, जे जे त्याची गरज वाटतं त्या त्या प्रकारे तो त्यातनं निवडत असतो. तसाच एक 10 वर्षाचा मुलगा आपल्या आईबरोबर त्या दरबारात येतो आणि हे एवढं वैभव पाहून तो अत्यंत चकित होतो आणि आईला विचारतो, आई हे कोणी केलं आहे, हे कोणाचं आहे? आई म्हणते, हे आपल्या वैभव आपल्या राजाचं आहे आणि त्याने आपल्यासाठी खुलं करून दिलेलं आहे. आणि त्यामुळे तुला जे काय हवं असेल तर तू त्यातनं घे. आणि असं म्हणताना तीही आपल्या गरजेप्रमाणे काही जे हवं असतं ते बघण्यासाठी त्या दालनांकडे जाते. आणि त्यावेळेला तो राजा, मुलगा जो असतो, विचार करत 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 पुढे जात राहतो आणि शेवटी राजापर्यंत पोहोचतो. आणि राजाकडे गेल्यानंतर त्याचा हात तो घट्ट धरून ठेवतो. राजा त्याला म्हणतो, अरे बाळा, तुला हे जे काही मांडलं आहे याच्यामध्ये तुलाही जे काही हवं असेल ते तू नक्की मागून घे, तुलाही हवं असेल ते तू घे. मग त्यावेळेला राजा त्याला म्हणतो, मुलगा त्याला म्हणतो की आपण इतकी हितदक्ष आहात, ज्ञानी आहात, जर आपलाच मला सहवास लाभला, आपल्याच पदरी जर मी राहिलो तर नक्कीच मी माझं आयुष्य नक्कीच काहीतरी घडवू शकतो. आणि म्हणून मग राजा त्याच्यातलं वेगळेपण जाणतो आणि त्याला आपल्याकडे ठेवून घेतो. आणि तशाच प्रकारे काय होतं की आपण गुरूंकडे गेल्यानंतर जीवनातल्या अनावश्यक गोष्टी किंवा अशाश्वत गोष्टी वारंवार वरचेवर मागण्यापेक्षा या भगवंतालाच जर आपण आपलंसं करून घेतलं, या गुरूंनाच भक्तीने, साधने जर आपण करून घेतलं, तर गुरु इतके सक्षम आहेत की जे आपल्या आयुष्याला जे जे काही हवं आहे ते करून देऊ शकतात. आणि म्हणूनच आपण पुन्हा आपल्या पुढच्या विषयाकडे येऊ की कृष्ण अर्जुनाला सांगतात की अरे, जेव्हा एखादा भक्त संकटात सापडतो आणि निराधार होऊन असहाय्यतेने माझ्याकडे धाव रे देवा, धाव रे धाव, अशा रीतीने याचना करतो आणि मीही तत्क्षणी त्याला मदतीसाठी धावून जातो. आणि त्यावेळेला
कृष्ण अर्जुनाच्या चेहऱ्यावरती काही प्रश्नार्थक भाव जाणतात आणि तेव्हा ते लक्षात घेऊन ते त्याला म्हणतात, अरे जो साधक वर्षानुवर्ष माझी साधना करतो, वर्षानुवर्ष भक्ती करतो, त्याला मी कधीही अंतर देत नाही. तर उलट तुला असं वाटत असेल की जो एका वेळी संकटात सापडला म्हणून मी त्याच्याशी धावून जातो आणि हा वर्षानुवर्ष साधना करतो, तर त्याच्या साधनेचा उपयोग तो काय? ज्याने वर्षानुवर्ष साधना केलं त्यालाही तू तशाच रीतीने रक्षण करणार आहेस आणि जो एका वेळेच्या संकटासाठी सुद्धा येणार आहे त्यालाही तू तशाच रीतीने रक्षण करणार आहेस. तर कृष्ण सांगतात की अरे असा संशयात्मक किंवा असा प्रश्नार्थक कोणताही भाव तुझ्या मनात आणू नकोस, कारण गुरुही तसेच असतात की भक्तांच्या मनात आलेला, कारण जो साधक अशा रीतीने गुरूंशी एकरूप साधनेने झालेला असतो त्याच्यामध्ये घडलेला बदल गुरु आपसूकपणे जाणत असतात आणि म्हणूनच त्याला काही प्रश्न विचारण्याआधीच त्याच्या प्रश्नांचं उत्तर त्याला देतात आणि त्याला सांगतात की अरे जो साधक माझ्या अखंड नामस्मरणात आहे, नित्यकर्म करत असताना, आपली नेहमीची कर्तव्य करत असताना तो प्रत्येक कार्यात प्रत्येक कर्मात माझं स्मरण ठेवतो, केलेल्या कार्याचं मला श्रेय देतो आणि अशा भगवंताच्या केलेल्या ह्या भक्ताच्या कार्याला किंवा साधकाच्या ह्या उपासनेला, साधनेला, कार्याला मला इतकं त्याच्या भक्तीचं ओझं वाटतं की त्यावेळी मला प्रत्येक वेळी त्याच्यासाठी काहीतरी करावं किंवा त्याचा दास व्हावं, म्हणून मला सतत त्याच्या हाकेला तत्पर उभं राहावं लागतं. जसा एखादा माणूस संकटात सापडतो आणि त्याला भगवंताला हाक मारावी लागते, पण जो साधक नित्यनेमित माझ्या स्मरणात आहे, नित्यनेमित माझ्या भक्तीत आहे, त्याला माझ्याकडे अशी याचना करावी लागत नाही. तर त्याच्याकडे येणारी दुःख, संकट, या संकटांना मी आधीपासूनच तिथे तत्पर असतो आणि त्यामुळे त्या संकटांमध्ये त्याला माझ्याकडे कोणत्याही प्रकारची याचना करावी लागत नाही किंवा माझ्याकडे कोणतीही गोष्ट मागावी लागत नाही. आपसूकपणे मी स्वतःहून त्याच्या भक्तीच्या ऋणात इतक्या रीतीने अडकलेलं असतो की ज्यामुळे त्याचं हे भक्तीचं ऋण व्हावं, उतरावं, म्हणून मीच त्याचा दास होऊन सदोदित त्याच्या सेवेला असतो. आपण भक्ती वाङ्मयातनं ऐकलेलं असेल. तेच मी मागच्या संत संघामध्ये सांगितलं होतं. आमच्या मनामध्ये इच्छा आली की अन्नदान सुरू करायचं. ही फक्त एक प्रेरणा निर्माण झाली मनामध्ये. ही मनामध्ये प्रेरणा आली आणि हा म्हणता इमारत झाली, एकदम टोलेजंग इमारत. त्यानंतर मला वाटायला लागलं की इथे जो प्रसाद घेतो त्याने जमिनीवर नाही बसलं पाहिजे, त्याने व्यवस्थितरित्या बसून शांतपणे जेवावं, स्वच्छता राहावी, टापटीपणा राहावा. आपोआप त्या बसण्यासाठी स्टीलची टेबलं आली. त्यानंतर हे बंद नाही पडलं पाहिजे, नेहमी चालू राहिलं पाहिजे. हां म्हणता त्याची व्यवस्था होऊन गेली आणि आज अशी परिस्थिती आहे की आपल्या इथे अन्नदात्यांना वेटिंग लिस्टवर 3-3, 4-4 वर्ष राहावं लागतं आहे. हे कोण करतो? तो रुक्मिणीकांत करतो, म्हणजे शेगावचा गजानन महाराजच करतो आमचा. ज्याला मी परब्रह्म मानलं ते परब्रह्मच हे सगळे जे सुख सोहळे आहेत मागावं लागतच नाही. भगवंत आपल्या ऋणामध्ये त्या भक्ताच्या राहत असतो, त्यामुळे त्या ऋणातून कसं उतराई होता येईल ही त्याची कसरत असते. जसा तो भक्त भगवंताच्या ऋणामध्ये कसा राहता येईल हा सातत्यानं प्रयत्न करतो. आम्ही लोक काय करतो की भगवंताच्या ऋणातच राहता आलं पाहिजे, त्याच्या चरणाचंच दास झालं पाहिजे, त्याच्या चरणाचीच म्हणजे त्याच्या पायातलीच वाहन आपण राहिलो पाहिजे, तरच त्याच्यामध्ये आम्हाला सौख्य वाटतं, आनंद वाटतो. तसं भगवंतालाही वाटत असतं अशा भक्ताबद्दल की त्याचं ऋण माझ्यावर फार मोठं आहे आणि त्यामुळे त्याला ज्यावेळी चान्स मिळेल त्यावेळेला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता. कुटुंबातलं उदाहरण मी सांगतो, तुम्हाला पटकन कळेल. एखादं मूल अत्यंत हुशार असतं, आईवडिलांच्या मर्जीनुरूप वागत असतं, अतिशय प्रामाणिक असतं, ते कसलीच तसदी आईवडिलांना देत नाही. मग त्याचा शिक्षणाचा खर्च जरी असला तरी ते इतकं हुशार असतं, त्यातला स्कॉलरशिप, बक्षीस, अमुक तमुक मिळत असतात, त्यातून त्याचा सगळा खर्च होत असतो. मग वडिलांवर पण दडपण येतं की अरे तो काहीच मागत नाही आणि सगळं तोच करतो आहे. मग कधी ज्यावेळी चान्स मिळेल, मग त्याचा वाढदिवस असेल किंवा त्याला गाडी घेऊन दे किंवा त्याला अमुक घेऊन दे, ते गरज नसली, तो मागत नसला तरी आणून देतात. आणि ते मग त्यानं घेतलं की इतकं अप्रूप वाटतं आईवडिलांना, अरे माझ्याकडून माझ्या मुलानं स्वीकारलं म्हणून. तसंच भक्ताचं आणि देवाचं नातं असतं की ज्या वेळेला ह्या आमच्या मनामध्ये जे इच्छा निर्माण होतात, ह्या इच्छा निर्माण झाल्यानंतर
माझ्या परमात्म्याला, माझ्यासाठी परमात्मा गजानन महाराज आहे. गजानन महाराजांना इतका आनंद वाटतो, चला मी याच्या अन्नदानाची इच्छा होती ती पूर्ण केली. काय झालं, ह्याला ब्लड डोनेट करायचं होतं, ती इच्छा पूर्ण केली, ह्याचं टार्गेट पूर्ण करून टाकलं. हा देवाला आनंद, हा गजानन महाराजांना आनंद होतो की मी ह्यांना ठरवलं होतं की मिलिटरीला रक्त द्यायचं किंवा रक्तदान शिबिरं घ्यायची किंवा गोरगरिबांना हे असं असं द्यायचं, हे ठरवलं होतं. अरे 1 नंबरमध्ये आपण करून टाकलं. असं महाराजांना आनंद होत असतो. आणि आम्हाला आनंद काय होत असतो, अरे मी माझ्या मनात नुसती इच्छा प्राप्त करावी धरावी की रक्तदानाची ही अशी इच्छा आहे किंवा मला आता लेटेस्ट टेक्नॉलॉजीनं गेलं पाहिजे, वेळ कमी आहे, त्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीनं गेलं पाहिजे, ह्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची सॉफ्टवेअर बांधून आपल्या जे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालवा. मग त्यांनी खजिनात 175, 150, 200, 250 इंजिनियरचा खजिनाच उभा करावा. एकापेक्षा एक कोणतरी कुठे भेटणार आणि सांगणार स्वामी मी IT मध्ये आहे, मला इतक्या वर्षाचा ह्या क्षेत्रातला अनुभव आहे. मग मी म्हणणार मग तू येतोस काय विचारता, स्वामी हक्कानं सांगा. अशा प्रकारचा खजिना त्यांना उभा करावा आणि आमच्या मनामध्ये आलेल्या ज्या आकांक्षा असतात, इच्छा असतात ते त्यांना पूर्ण कराव्या. हा आज अनुभव आम्ही आजसुद्धा घेतो आहे. हा द्वापारयुगातला अनुभव भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगितलेला आहे. या कलियुगात आणि कलियुगाच्या अंतिम क्षणीसुद्धा हे सत्यामध्ये उतरलेलं आहे आणि त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार मी आहे. की जसं तुकोबरायांची प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी विठुराया वेगवेगळ्या रूपात येऊन काम करायचे. नामदेव महाराजांची सेवा केली त्याने, तुकोबांची गुरं ओढली, तशी माझी प्रत्येक गोष्ट, अशी कुठलीच गोष्ट नाही की ती गजानन महाराज माझी पूर्ण करत नाहीत. प्रत्येक गोष्ट मनात यायची खोटी की ते वेगळ्या फॉर्ममध्ये विठ्ठल ज्यावेळेला येतो देवाकडे तर कधी श्रीखंड बनून येतो ना, माझ्याकडे कधी विनोद बेलकर बनून येणार ना तो. मला एखादं सॉफ्टवेअर बनवायचं आणि ते इमिजिएटली पाहिजे म्हणजे पाहिजे, तर तो विनोद बेलकर बनून येणार आणि माझं ते काम करून देणार. तो असं नाही म्हणणार माझं नाव गजानन नाही म्हणून, परंतु तो येणारच आणि माझा दास होण्याचा प्रयत्न करणार. पण त्याच्यापेक्षा मला आनंद काय, मी त्याचा दास आहे. हे असं एकमेकांचं जीवाभावाचं प्रेम असतं आणि जीवाभावाच्या नात्यातून ते घडत असतं. आपण फक्त करायचं काय असतं, आपला जीव आणि भाव त्याच्या चरणावर समर्पित करायचा. तुला तारायचं असेल तर, तुला मारायचं असेल तर मार, तुला ठेवायचं असेल तसं ठेव, मी तुझा गुलाम आहे. गजानना तुझ्या आम्ही पायातील वाहणं, त्या मी तुझा गुलाम आहे, मला बाकी काय कळत नाही, मला ते अमुक करतो तमुक करतो असलं काय करू नकोस, तुझ्या चरणाची सेवा. मगाशी आता आमच्या प्रवचनकार मानेनी काय सांगितलं, त्यानं जाऊन त्या छोट्याशा मुलांना जाऊन राजाचा हातच पकडला. राजानं विचारलं, अरे तुला जे पाहिजे ते सगळं ठेवलेलं आहे बाळा, त्यातलं काहीतरी घे. तो मुलगा काय म्हणाला, महाराज हे सगळं जे आहे ते मला मिळेलच, पण तुमची प्राप्ती व्हावी ही माझी अपेक्षा आहे. म्हणजे त्या मुलाचा दृष्टिकोन काय, जो एवढं देऊ शकतो तोच जर माझा झाला तर एक कशाला मागायचं, जे हवं ते मिळणार. संत नेमकं तेच करतात, ज्ञानी माणसानं तेच करायचं असतं. ज्ञानी माणसाची हीच जबाबदारी असते की जन्माला घालणारं कोण हे नक्की कळलं ना, की आईवडील नाही आहे म्हणून. जन्माला घालणारा आईवडील नाही आहे, ते निमित्त आहे, त्यांच्या पोटातून तो जन्माला येतो माणूस. परंतु जन्म घालणं हे परमेश्वराची जबाबदारी आहे. तर जन्माला त्या भगवंतानं घातलेलं आहे, एवढं जर निश्चित आहे. त्याने हात दिले, त्याने पाय दिले, त्याने तोंड दिलं, त्याने भूक दिली, त्याने सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. हे सगळं जर त्याने दिलेलं आहे, हे निश्चित आहे, तर त्याचं होऊन राहणं. कशाला विकार आपल्या पुढे वटवट करतील. पुढे सांगितलं आहे भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगितलं आहे, मग हे विकार वटवट काहीच करू शकत नाहीत. जे आपल्याला भीती असते ना, नाही ना पण ते जमत नाही, मला अमुक होणार नाही, माझ्याकडून ते कसं शक्य आहे, त्या भगवान कृष्ण सांगतो ते शक्य आहे. उगाच तू आपला बागुलबाव करतोस आणि पळवाटा शोधतोस. तर असं शोधण्याची गरज नाही. ज्या वेळेला मनानं समर्पित झालेला असतो माणूस, एखाद्या मुलीचं एखाद्या मुलावर प्रेम बसतं. आईवडील किती सांगतात, कार्टे त्या पोराबरोबर जाऊ नकोस, नाही मला तू पाहिजे,
तोच पाहिजे. तो तुला पोसू शकणार नाही. नाही, तोच पाहिजे. मग जा आम्ही आत्महत्या करू, ती थोडा वेळ गप्प बसते, पण तोच हवा. आईवडिलांनी आत्महत्या करू दे, नाही तर आईवडिलांनी काही करू दे, ती दिवाणी झालेली असते ना. भक्तीमध्ये दिवाण व्हायचं असतं, की जो आपण गुरु शोधलाय तो जर योग्य आहे ही खात्री झाली तर त्याच्या प्रेमामध्ये आपण दिवानं झालं पाहिजे. आणि ज्यावेळी आपण प्रेमामध्ये त्याच्या दिवानं होणार, संपला. अध्यात्म तेच आहे, ह्याच्यापेक्षा काहीच वेगळं अध्यात्म नाही आहे. मी तुम्हाला सांगेन, चुकूनसुद्धा कधी ग्रंथ वाचत नाही, कधी माळ घेऊन जप केलेला कुणीच मला बघितलेलं नसेल. पण तुम्ही जेवढा जप करत नाहीत त्याच्या पलीकडचं नाम मी दररोज, हे बोलायच्या नसतात गोष्टी, पण तुम्हाला घडवायचं आहे ना, म्हणून ते व्यक्त करावं लागतं, म्हणून सांगावं लागतं. जेवढं तुम्ही नामस्मरण करत नसाल त्याच्या कितीतरी पटीनं नामस्मरण आम्ही करतो. आणि म्हणून ते जे म्हणतात ना, जनाबाई म्हणते की धरीला पंढरीचा चोर, तसं आम्ही त्या गजानन महाराजांना पकडलं आहे. ते जाऊच शकत नाही माझ्याशिवाय कुठेही. बऱ्याच वेळा काही लोक विचारतात, महाराज ते खाली मंदिर होतं ना जुन्या घरी, ती मूर्ती इकडं कशी काय आणली? मी म्हटलं, मी जिथे असेन तिथे महाराज येणार. का तर जिथे जाईल मी तिथे तो माझ्याबरोबर आहेच ना. अशी कुठलीच जागा नाही आहे की तो माझ्याबरोबर नाही आहे. त्याच्यामुळे तिथे असले काय, इथे असले काय, कारण माझ्या ते श्रद्धेत आहेत, माझ्या ते मनात आहेत, माझ्या ते चित्तात आहेत. मग चित्त जिथं जाईल ते गजानन महाराज तिथे असतील. अशा प्रकारचं ज्यावेळी तुम्ही देवाला समर्पित होता त्यावेळी तुम्हाला बाकी काही करण्याची गरज भासत नाही. ध्यानी मनी ध्यास एकच असला पाहिजे की तो आणि तो. मग भगवान कृष्ण सांगतात, मग तो मृत्यू समय जरी जवळ आला अर्जुना तरी घाबरायची गरज नसते. का? त्या मृत्यूसमयीसुद्धा मी त्याला कवर करतो, मी त्याला कंट्रोल करतो. मला माहिती असतं आणि त्यालाही माहिती असतं की या शरीराचं आयुष्य संपलेलं आहे, गॅरंटी कार्ड संपलेलं आहे, हा बल्ब कधी उडेल तो सांगता येणार नाही. पण जोपर्यंत तो बल्ब आहे तोपर्यंत त्याच्यातून प्रकाश जायचा, तोपर्यंत त्याच्यातून त्या ट्यूबमधून प्रकाश दिसत असतो. भगवंतानं त्या भक्ताला कवर केलेलं असतं पूर्णपणे आणि पूर्ण तयारी झालेली असते. बल्ब फाटकन उडाला म्हणजे बल्ब जो आहे त्या बल्बचा आवाज झाला की या बल्बमधली टंगस्टन नावाच्या धातूची जी तार असते ती तार तुटली की ताबडतोब ते जे चैतन्य आहे ते चैतन्यात जाऊन विलीन होतं. तसंच आहे की तो निष्ठावंत भक्त, ज्ञानी भक्त न देह ठेवला रे ठेवला की देह निश्चित पडतो आणि तो आत्मा जो आहे तो त्या परमात्म्यामध्ये विलीन होतो परत न येण्यासाठी. तो दिवस शेवटचा गोड झाला हे समजायचं, लक्षात घ्या. त्या आपल्याला जी चिंता आहे ना की कसं शक्य आहे, आम्हाला शक्य आहे का, तर खरंच शक्य आहे. तुम्हाला शक्य आहे, बाकी कुणालाही शक्य नाही आहे. का तर तुम्ही गुरुपुत्र आहात आणि गुरुपुत्राला अशक्य काही नसतं. ज्याचं गुरुवर प्रचंड प्रेम आहे. नुसतं प्रेम उपयोगाचं नाही, प्रचंड प्रेम पाहिजे. म्हणजे नुसती भक्ती म्हणजे भाव असून उपयोगाचा नाही, त्या भावामध्ये प्रेम आहे. तर गुरूंवर ज्याचं प्रचंड प्रेम आहे त्याला हे अशक्य कधीच नाही. तुम्ही जा ना तुमच्या घरी, कामधंदा करा ना, तुमचा नोकरीधंदा जो काय उद्योगधंदा आहे तो सगळा करत राहा. परंतु कुठेही असाल, काम जरी करत असाल, जनाबाई काय करते, शेणाच्या गोवऱ्या करत होती, पण ध्यान कुठे, विठ्ठलाकडे होतं. चोखोबा, मागच्या प्रवचनांमध्ये मी सांगितलं, दोन प्रवचनाच्या पूर्वी मी सांगितलेली गोष्ट आठवते का बघा. तर त्या चोखोबाने काय केलं की गडी म्हणजे बुरुजाची भिंत घालायचं काम करत होते. शरीर काम करत आहे, दगड वाहत आहे. मग आता तुम्हाला मनामध्ये कदाचित शंका येईल की ते एवढे महात्मे होते, मग त्यांना वेठबिगार म्हणून का जावं लागलं. इथेच आपली चूक होते की मी एवढी देवाची भक्ती करतो पण माझी परिस्थिती अशी का.
मागच्या जन्मामध्ये जे केलेलं आहे ते फेडणार कोण? ते आपल्याला फेडायला पाहिजे ना. तसं चोखोबांचा जो आत्मा आहे त्यानं जे काही कर्म त्या देहामुळे केलं होतं त्याप्रमाणे त्यांना इथले भोग भोगावेच लागणार. रामकृष्ण परमहंसानं कॅन्सर का झाला? अभिमन्यू भगवान कृष्णाचा भाचा हा मग मृत्यू का आला त्याला? तो पण देवाच्या समोर. एवढा सखा अर्जुन, हा अर्जुन आहे, ह्या अर्जुनाचा शेवटी अंत का झाला? एवढंच काय, भगवान कृष्णाचा सुद्धा अंत झाला आहे. भगवान कृष्णाने शेवटी देह ठेवला आहे. एका पारद्यानं बाण मारला, तो भगवान कृष्णाच्या पायाला लागला आणि तिथे भगवान कृष्णाचं निर्वाण झालं. भगवान प्रभू रामचंद्रांनी सुद्धा देह ठेवलेला आहे. मग असं का? तर हे मागच्या जन्माचं जे गाठोड आहे ते भोगायचंच आहे आणि ते भोगूनच जायचं आहे. त्यामुळे मी एवढी भक्ती करतो, माझं असं का? तर हे मागच्या जन्माचं जे ऋण आहे ते फेडावं लागणार. आणि पुढे परत जन्माला येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही सगळ्या प्रकारचे आनंद घ्या, पण तो आनंद घेत असताना एवढंच लक्षात ठेवा, हे माझ्या त्या परमात्म्यामुळे आहे. बस हेच भगवान कृष्णाला या कथेतून सांगायचं आहे किंवा उपदेश करायचा आहे. आता ह्याच्या पुढे मग अर्जुन अजून काय म्हणेल तो पुढच्या संत संघाला येऊन आपण ऐकायचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र